सरकार, तुम्ही एकीकडे कर्ज माफ करणार नाही म्हणता आणि दुसरीकडे शेतकऱ्याला मदत पण करणार म्हणता, तर मग ती मदत कशी असणार आणि ती शेतकऱ्यापर्यंत थेट कशी पोचणार याचा काही आराखडा तयार केलेला आहे का? की आपलं नेहमीसारखं पीक विम्याच्या गोंडस नावाखाली विमा कंपन्यांकडे बोट दाखवणार आहात? अहो, सरकारकडून साधी 1 रुपयांची मदत जर शेतकऱ्याला आली तर संबंधित अधिकारी स्वतःचे कमिशन घेतल्याशिवाय उरलेले पैसे हातात टेकवत नाही. तिथे शेतकऱ्याला थेट मदत मिळेल याची काय शाश्वती आणि कोण त्याची हमी घेणार? तुमचे सरकार गेले, तुमची खुर्ची गेली, तर ती 5 वर्षांनी तुम्ही काहीही करून चाणक्य नीती वापरून परत मिळवाल. पण आपला गमावलेला मुलगा, आपले कपाळावरचे पुसले गेलेले कुंकू, कितीही संकटे आली तरी भिंत म्हणून मागे उभा राहणारा बाप परत नाही मिळवता येणार हो. मायबाप सरकार, हात जोडून विनंती, तुम्ही कृती आराखडा बनवा. माणुसकी जिवंत असलेले जबाबदार अधिकारी नेमा आणि शेतकऱ्याचा झालेला एकूण खर्च, एकूण नुकसान, त्याच्या डोक्यावर शेतीसाठी असणारे कर्ज याचा विचार करूनच शेतकऱ्याला थेट मदत द्या. कोणताही शेतकरी त्याला भविष्यात मिळणार असलेल्या फायद्यामधील जास्तीचा 1 रुपया देखील तुम्हाला मागणार नाही. तो जर काही मागेल तर फक्त एकच मागेल आणि तो म्हणजे एक हात मदतीचा. समता न्यूजसाठी मी तुळशीराम गोपाळा.